मित्रांनो 1 तास शरीरासाठी हे आम्ही आज एक तुम्हाला एक व्हिडिओ याचा देणार आहे। मित्रांनो सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ तुम्ही थोडंसं जाणून घ्या। मित्रांनो भारत जो आहे आज डायबिटीज कॅपिटल झालेला आहे, म्हणजे मधुमेहाची जगाची राजधानी म्हणजे भारत झालेला आहे। मित्रांनो भारतामध्ये 10 कोटी लोक आज डायबिटीजने ग्रस्त आहे आणि डायबिटीज जो आजार आहे तो मित्रांनो सायलेंट किलर आहे। मित्रांनो तुम्हाला जर अटॅक येऊन गेला तर तुम्हाला हातमध्ये व्हेन्स टाकता येईल, त्याच्यावर काही उपाय करता, तुमचा ॲक्सिडेंट जर झाला तर पायामध्ये रॉड टाकून तुमचा पाय दुरुस्त करता येईल। परंतु मित्रांनो डायबिटीज ही अशी बिमारी आहे की झाल्यावर सुद्धा माणसाला कोणताच त्रास होत नाही, त्याचे लक्षणं लवकर लक्षात येत नाही। आणि मित्रांनो आम्ही जे वारंवार रोज तुम्हाला सांगत आहे की तुम्ही सकाळी कमीत कमी 1 तास चला, तर याच्या मागचं महत्त्वाचं कारण आहे मित्रांनो आमचा व्हिडिओ पूर्ण बघा। मित्रांनो भारतामध्ये आज 10 कोटी लोक आज डायबिटीजने ग्रस्त आहे। मित्रांनो गोव्यासारख्या राज्यामध्ये हे प्रमाण 25% आहे की आज भारतातल्या 100 लोकांपैकी 15 लोक हे डायबिटीजने ग्रस्त आहेत। आणि ह्याचं जे या डायबिटीजचं प्रमाण जे आहे मित्रांनो हा खेड्यापर्यंत हा आजार गेलेला आहे। आता काही स्टेटमध्ये हे प्रमाण म्हणजे 100तलं 25%पर्यंत आहे की जिथं जास्त जीवनशैली वेगळी आहे। मित्रांनो आपला जो भारत देश आहे हा आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहे, परंतु सगळ्यात मोठा खर्च जो आहे मित्रांनो हा आहे दवाखान्याचा। त्या दवाखान्याचा खर्च वाचवण्यासाठी तुम्हाला आम्ही नेहमी वारंवार सांगत आहे की मित्रांनो तुम्ही दिवसभर किती धावपळ करत असले तरी सकाळी कमीत कमी 1 तास तरी तुमच्या शरीराला द्या। तुमच्या ज्या जीवनशैल्या ज्या आहेत जे आता 40च्या समोर गेले यांच्यासाठी आमचा हा सक्त इशारा आहे की तुमच्या अगोदर जे झालेलं आहे ते ठीक आहे, तेव्हा शरीराने तुम्हाला साथ दिली, तेव्हा शरीराला ताकद होती। परंतु मित्रांनो तुमची जे 40शी तुम्ही जर पार केलेली आहे तर आता तुम्हाला आम्ही हा धोक्याचा इशारा आता देत आहे। मित्रांनो आता जर तुम्ही तुमच्या जुन्या सवयी जर बदलल्या नाहीत, उशिरा उठणे, रात्री मोबाईल बघणे, अवेळी खाणे आणि अनियंत्रित झोप घेणे आणि व्यायामाचा अभाव, तर याच्यासमोर तुम्हाला हे लक्षणं 100% दिसणार आहेत। मित्रांनो झालं मित्रांनो प्री डायबिटीज म्हणजे आता डायबिटीज होण्याच्या मार्गावर किती लोक आहेत। मित्रांनो या 5 वर्षामध्ये भारतामध्ये जर जीवनशैली जर अशी कोणी बदलली नाही तर जवळपास कमीत कमी 7 कोटी लोक या प्री डायबिटीजने ग्रस्त होणार आहेत। आणि सर्वात महत्त्वाचा मित्रांनो या डायबिटीजचा धोका असा आहे की तुम्हाला जर नेहमी जर थोडा थकवा येत असला, तुमच्या हातापायाला मुंग्या येत असल्या, तुमची दृष्टी जर थोडी अधूर झाली, तुमच्या जखमा जर वेळेवर भरल्या नाही तर तुम्हाला प्री डायबिटीज लक्षणं सुरू झालेली आहेत। मित्रांनो हे जर तुम्हाला प्री डायबिटीजचं रूपांतर डायबिटीजमध्ये टाळायचं असलं तर तुम्ही आमचे व्हिडिओ बघा, आम्ही जे सांगतो ते ऐका आणि तुमची जीवनशैली सुधारा। तुम्ही भारतात कुठं बी राहिलेले असला तरी आमचा जिथे तुम्ही व्हिडिओ पाहाल तुम्ही उद्या निश्चय करा की सकाळी लवकर 1 तास उठा। याचे महत्त्वाचा धोक्याचा इशारा हा आहे मित्रांनो की डायबिटीज जी आहे ही संसर्गजन्य आजार नाही, म्हणजे हा एकापासून दुसऱ्याला होत नाही, परंतु मित्रांनो हा अनुवंशिक आजार होतो। म्हणजे आज जर डायबिटीज जर एखाद्या व्यक्तीला जर झाली तर ती डायबिटीज त्याच्या समोर त्याच्या मुलाला होईल, त्याच्या नातवाला होईल आणि त्याच्या पंतूला होईल।